नमस्कार. आपण ऐकत आहात काही असं काही तसं. सध्या आपण ऐकतो आहोत मार्तंड सूर्यमंदिर काश्मीर याच्याविषयी. गेल्या भागात आपण ऐकलं की एका सामान्य पर्यटकाच्या दृष्टीतून मार्तंड सूर्यमंदिराची भेट आणि त्यानंतर मनात येणारे विचार. ह्या वेळेला आपण ऐकणार आहोत साप्ताहिक विवेक मध्ये अभिजित जोग यांनी लिहिलेला लेख. साप्ताहिक विवेकची ओळख तर महाराष्ट्रातल्या वाचकांना काही नव्याने करून देण्याची आवश्यकता नाही. 75हून अधिक वर्ष समाजहिताची आणि लोकजागृतीची भूमिका घेऊन सतत कार्यरत असणारं हे साप्ताहिक. अभिजित जोग यांची ओळख आपण ऐकणार आहोत ह्या लेखाच्या वाचनानंतर. तर ऐकूयात पुन्हा उभं राहणार मार्तंड सूर्य मंदिर. आपण भारतीय सूर्यपूजक आहोत. वैदिक देवतांमध्ये अग्नी, इंद्र, वरुण यांच्या बरोबरीनं सूर्यालाही मानाचं स्थान होतं. गायत्री मंत्राचा जप करत हिंदूंनी हजारो वर्षांपासून सूर्याची उपासना केली आहे. इसवी सन पूर्व 2000 ते 1500 दरम्यान मिटानी ह्या लढवय्या जमातींनी भारतातून उत्तर इराककडे स्थलांतर करून तिथे आपलं राज्य स्थापन केलं. तेथील हिटाईट साम्राज्याबरोबर त्यांनी एक करार केला. हा करार आम्ही इंद्र, वरुण व मित्र म्हणजेच सूर्य या देवतांच्या साक्षीने करत आहोत असा त्या करारात उल्लेख आहे. मिटानी सूर्यपूजक होते. त्यांनी ही परंपरा मध्यपूर्वेत सर्वत्र रुजवली. त्यांच्याकडून रोमन साम्राज्यानेही सोलर गॉड मिथ्रास म्हणजेच मित्र याच्या रूपात ती आपलीशी केली. रोमन साम्राज्यात सगळीकडे सूर्यपूजा प्रचलित होती आणि ख्रिश्चन धर्माला सुरुवातीला या परंपरेशी स्पर्धा करावी लागली. रोमन साम्राज्यात सॅटर्नालिया हा सण 17 डिसेंबर ते 25 डिसेंबर पर्यंत साजरा केला जात असे. 25 डिसेंबरचा दिवस सोल इन्व्हेक्टस किंवा अनकॉन्कर्ड सन चा दिवस म्हणून साजरा केला जात असे. अनेक विद्वानांचं असं म्हणणं आहे की रोमन साम्राज्याने सम्राट कॉन्स्टंटाईनच्या राजवटीत ख्रिश्चन धर्म स्वीकारल्यानंतर ख्रिश्चनांनी हा सोहळा आपलासा करून तो सूर्यपूजेऐवजी येशूचा जन्मदिन म्हणून ख्रिसमस या नावाने साजरा करायला सुरुवात केली. कारण येशूचा खरा जन्मदिन कोणालाच माहिती नव्हता. पेगन धर्माचा हा सण नव्या नावाने का होईना साजरा करणं सगळ्यांना पटलं नाही. म्हणूनच ऑर्थोडॉक्स चर्चचे अनुयायी आजही 7 जानेवारीला ख्रिसमस साजरा करतात. तात्पर्य काय? तर आपल्या सूर्यदेवतेचा सण आज संपूर्ण जग साजरा करतं. आदी शंकराचार्यांच्या पंचायतनातही शिव, विष्णू, देवी व गणपती यांच्या बरोबरीने सूर्यदेवतेला स्थान देण्यात आलंय. अशा सूर्यदेवतेची काही भव्य व अप्रतिम मंदिरं आपल्या पूर्वजांनी उभी केली. यातलं सगळ्यात प्राचीन मंदिर म्हणजे सिंध प्रांतातलं मुलतान म्हणजेच मूलस्थान येथलं सूर्यमंदिर, जे श्रीकृष्णाचा पुत्र सांब यांनी बांधलं असं मानलं जातं. गुजरात मधल्या मेहसाणा जिल्ह्यातल्या मोढेरा सूर्यमंदिराची उभारणी केली चालुक्य राजा भीम पहिला यांनी 1026 ते 27 साली. तसंच पूर्णगंगा राजवंशातल्या पराक्रमी राजा नरसिंगदेव यांनी 13व्या शतकात ओरिसातील जगप्रसिद्ध कोणार्क सूर्यमंदिराची उभारणी केली. ह्याच परंपरेतलं एक भव्य सूर्यमंदिर म्हणजे काश्मीरमधलं अनंतनाग जिल्ह्यातलं मार्तंड सूर्यमंदिर. प्राचीन काळापासून काश्मीर हे हिंदू धर्म आणि संस्कृतीचं एक अत्यंत महत्वाचं केंद्र होतं. काश्मीर हा हिंदू धर्माचा सर्वार्थाने मुकुटमणी होता असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आयरिश इतिहासकार जॉर्ज अब्राहम ग्रियर्सन लिहितात, 2000 वर्षांपासून अधिक काळ काश्मीर हे संस्कृतच्या अध्ययनाचं केंद्र राहिलंय. या छोट्याशा खोऱ्यात इतिहास, काव्य, रोमांचक कथा, तत्वज्ञान यासारख्या विविध विषयातलं
अजरामर साहित्य निर्माण झालंय. शतकानुशतकांपासून सर्वश्रेष्ठ संस्कृत विद्वानांचं वास्तव्य काश्मीरमध्ये राहिलंय. भारतातील एक महान धर्म असलेल्या शैव धर्माच्या प्रभावी गुरुजनांनी झेलमच्या किनाऱ्यावर आपली शिकवण दिली आहे. संस्कृतच्या काही सर्वश्रेष्ठ पंडित व कवींचा जन्म काश्मीर खोऱ्यात झालाय व संस्कृतमधल्या जगप्रसिद्ध कथा वाङ्मय असलेल्या पंचतंत्राची निर्मितीही काश्मीरमध्येच झाली आहे. नीलमत पुराणात सांगितलेल्या कथेनुसार काश्मीरचं खोरं हे एक मोठं सरोवर होतं. जलोद्भव या राक्षसांनी ह्या सरोवराचा ताबा घेऊन आजूबाजूच्या लोकांना त्रास द्यायला सुरुवात केल्यामुळे ऋषी कश्यप यांनी विष्णूची आराधना केली. विष्णूंनी वराहाचं रूप घेऊन एका पर्वतावर आपल्या सुळ्यांनी प्रहार करून पाण्याला वाट करून दिली. पाणी वितस्ता म्हणजे झेलम नदीच्या रूपाने वाहू लागलं आणि काश्मीर खोरं मुक्त झालं. जिथे वराहरूपी विष्णूंनी सुळ्यांचा प्रहार केला ती जागा वराहमूल बारामुल्ला ह्या नावाने ओळखली जाऊ लागली. यानंतर काश्मीर खोऱ्यात वस्ती करणाऱ्या लोकांना काश्मीर लगत असलेल्या पूर्व अफगाणिस्तान, लडाख या भागातल्या विषाणीन म्हणजे पिशाच्य वंशाच्या लोकांनी त्रास द्यायला सुरुवात केली असता पार्वतीच्या विनंतीवरून ऋषी कश्यप आणि त्यांचा पुत्र नीलनाग यांनी पिशाच्यांचा बंदोबस्त केला आणि ह्या भागात ते वास्तव्य करू लागले. त्यावरूनच पांजाल पर्वतराजीच्या प्रदेशाला कश्यप मेरू म्हणजेच काश्मीर असं नाव पडलं. काश्मीरमध्ये ज्ञान, विज्ञान, साहित्य, कला, संस्कृती, काव्य यांची अत्यंत समृद्ध परंपरा निर्माण झाली. इसवी सन पूर्व 3ऱ्या शतकात काश्मीरमध्ये बौद्ध धर्माचा प्रवेश झाला. कुशाण सम्राट कनिष्क यांनी इसवी सनाच्या 1ल्या शतकात बौद्ध धर्माच्या 4थ्या महासभेचं आयोजन काश्मीरमधल्या कुंडलवन येथे केलं. बौद्ध धर्मातल्या ग्रंथांचं जतन त्यांच्या मूळ शुद्ध स्वरूपात व्हावं म्हणून त्यांचं संस्कृतमध्ये भाषांतर करण्याचा निर्णय ह्याच सभेत घेण्यात आला. बौद्ध धर्माच्या महायान पंथाची सुरुवातही काश्मीरमध्ये झाली. नंतर वसुमित्र आणि नागार्जुन या 2 विद्वानांनी महायान पंथाची वैचारिक जडणघडण केली. काश्मीरमधल्या बौद्ध विद्वानांनी चीन आणि तिबेटमध्ये बौद्ध धर्माचा प्रसार केला. इस्लामी आक्रमणाआधी काश्मीर हा एक खुला आणि उदार मतवादी समाज होता, जिथे हिंदू आणि बौद्ध दोन्ही धर्म सुखनैव नांदत होते. तसंच स्त्रियांना संपूर्ण स्वातंत्र्य आणि बरोबरीचं स्थान होतं. कारकोट, उत्पल, लोहार यासारख्या राजवंशांनी काश्मीरवर राज्य केलं आणि काश्मीरच्या वैभव आणि सांस्कृतिक वारशात भर घातली. यापैकी उत्पल राजवंशाचे राजे हे चर्मकार जातीचे होते. भारतातल्या जाती व्यवस्थेचं विकृत चित्रण नंतर ब्रिटिशांनी आणि विशेषतः मिशनऱ्यांनी कसं केलं आणि आपणही ते विना तक्रार कसं स्वीकारलं हा एक स्वतंत्र विषय आहे. इसवी सन 711 मध्ये मोहम्मद बिन कासिम यांनी सिंधवर आक्रमण केलं तेव्हा काश्मीरमध्ये कारकोट राजवंशाचं राज्य होतं. सिंध प्रांत जिंकून घेतल्यावर अरब सैन्याने उत्तर भारताकडे मोहरा वळवला. पंजाबमधील कांगरा येथे त्यांची गाठ कारकोट वंशाचा पराक्रमी सम्राट ललितादित्य मुक्तपीड याच्याशी पडली. ललितादित्याने अरबांच्या सैन्याला धूळ चारली व उत्तर भारताला इस्लामी आक्रमणापासून सुरक्षित ठेवलं. त्यानंतर त्यांनी सिंधू नदी पलीकडे भरारी घेऊन दर्दिस्तान, बुखारा, बाल्ख यासारखे मध्य आशियातले प्रदेश पादाक्रांत केले. सम्राट ललितादित्याने काश्मीरमध्ये अनेक शहरं वसवली आणि अप्रतिम स्थापत्य असलेल्या सुंदर इमारतींचं बांधकामही त्याच्या काळात झालं. यात प्रामुख्याने समावेश होता मार्तंड सूर्य मंदिर या भव्य, वैभवशाली व अप्रतिम सुंदर अशा इमारतीचा. असं म्हणतात की हे मंदिर सर्वप्रथम पांडवांच्या वंशातील राजा रामदेव यांनी इसवी सन पूर्व 3007 मध्ये बांधलं.
त्यानंतर अनेक राजांनी या मंदिराचा जीर्णोद्धार आणि पुनर्निर्माण केलं, पण त्याचं जगाला ज्ञात असलेलं भव्य व सुंदर रूप त्याला ललितादित्याच्या कारकिर्दीतच म्हणजे 8व्या शतकात मिळालं. या मंदिरात अप्रतिम कोरीव काम केलेले एकूण 84 खांब होते. आठवड्यांचे दिवस 7 आणि एकूण राशींची संख्या 12 यांच्या गुणाकारातून येणारी 84 ही संख्या हिंदू धर्मात महत्वाची मानली जाते. 84 योनींमध्ये जीवाला जन्म घ्यावा लागतो हे आपण ऐकलेलं असतं. हिंदू आगमशास्त्राप्रमाणे बांधलेल्या या मंदिरात गर्भगृह, अंतराळ आणि मंडप यांचा समावेश होता. मंदिराचा एकूण परिसर 230 फूट लांब आणि 180 फूट रुंद होता आणि त्याला 3 प्रवेशद्वार होती. त्याच्या मध्यभागी 63 फूट लांब आणि 36 फूट रुंद अशी मुख्य मंदिराची इमारत होती. त्याच्या भोवती 360 छोटी मंदिरं होती. ज्या ठिकाणी हे मंदिर बांधलं होतं ते स्थानही निसर्ग सौंदर्याने नटलेलं होतं, ज्याच्या सौंदर्याची बरोबरी मंदिराच्या अप्रतिम स्थापत्याने आणि कारागिरांनी केलेली होती असं त्याचं वर्णन केलं जातं. ब्रिटिश लेखक फ्रान्सिस यंग हजबंड यांनी त्यांच्या काश्मीरी या ग्रंथात मार्तंड सूर्य मंदिराबद्दल भरभरून लिहिलंय. ते म्हणतात, पार्थेनन असो वा ताजमहाल वा सेंट एस्क्युरियल, जगातल्या कुठल्याही इमारतीपेक्षा अत्युत्कृष्ट जागी बांधलेल्या या इमारतीवरून काश्मीर लोकांमधल्या सर्वोत्कृष्टतेचं दर्शन घडतं. खुल्या आणि समतल पठारावर बर्फाच्छादित शिखरांच्या पार्श्वभूमीवर हसऱ्या काश्मीर खोऱ्याकडे नजर टाकणाऱ्या या जागी उभ्या आहेत एका मंदिराचे भग्नावशेष. एक असं मंदिर ज्यात होती इजिप्तची भव्यता आणि ग्रीकांची अभिजातता. निसर्ग सौंदर्याची पारख नसलेल्या कोणी मंदिरासाठी ही जागा निवडलीच नसती. तसंच जीवनाच्या क्षणभंगुरतेची जाणीव असलेल्या कोणी हे मंदिर इतक्या भव्य आणि चिरंतन पद्धतीने बांधलंच नसतं. या पवित्र, भव्य आणि सुंदर मंदिराचा विध्वंस कधी आणि का झाला हे समजून घेण्याआधी काश्मीर सारख्या समृद्ध, शांत आणि आनंदी प्रदेशावर इस्लामची काळी छाया कधी आणि कशी पडली हे समजून घेणं महत्वाचं ठरतं. काश्मीरी IAS अधिकारी M.A. काव आपल्या काश्मीर अँड इट्स पीपल या ग्रंथात म्हणतात, आपली विचारधारा आणि विश्वास, धर्मशास्त्र, कट्टर कायदे आणि आचारसंहिता, आठवणी आणि आख्यायिका यांच्यासह जेव्हा 14व्या शतकात इस्लामचं काश्मीरमध्ये आगमन झालं त्यावेळी काश्मीरी समाजाच्या सगळ्या धारणा उलट्या सुलट्या झाल्या. त्यानंतर झालेल्या प्रलयंकारी घटनांमुळे काश्मीरचा संपूर्ण सामाजिक, आध्यात्मिक, सांस्कृतिक पोत विस्कळीत झाला. इसवी सन 1000 नंतर लगेचच मोहम्मद गझनीने काश्मीरवर आक्रमण केलं. त्याच्याशी कडवा संघर्ष करणाऱ्या हिंदूशाही राज्याच्या जयपालचा नातू त्रिलोचनपाल याला काश्मीरच्या लोहार राजवटीचा संग्राम राजा यांनी आश्रय दिल्याचा प्रतिशोध म्हणून मोहम्मद गझनीने आपलं सैन्य काश्मीरचा घास घेण्यासाठी पाठवलं. त्यांचा मोठा पराभव झाल्यानंतर स्वतः गझनी सैन्य घेऊन काश्मीरवर चालून आला आणि त्यांनी 1015 ते 16 साली लोहारकोट किल्ल्याला 1 महिन्यासाठी वेढा घातला. पण तोपर्यंत हिवाळा आणि बर्फवृष्टी सुरू झाली आणि गझनीच्या सैन्याची दाणादाण उडाली. अधिक जीवितहानी होऊ नये म्हणून त्यांनी वेढा उठवून तिथून काढता पाय घेतला. त्यानंतर 300 वर्ष काश्मीरकडे इस्लामी पावलं वळली नाहीत. 14व्या शतकात काश्मीरवर तुर्कांची आक्रमणं पुन्हा सुरू झाली आणि तिथली शांतता भंग झाली ती कायमचीच. पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद सुरू होण्याआधी काश्मीरमध्ये हिंदू मुसलमान कसे गुण्या गोविंदाने राहत होते याचे नेहमी गोडवे गायले जातात. हा भाईचारा काश्मीरी मुसलमानांवर असलेल्या सुफींच्या प्रभावामुळे होता असंही सांगितलं जातं. पण या इतकं चुकीचं काहीच असू शकत नाही. काश्मीरमध्ये सुफींनी केलेल्या रक्तपात आणि अत्याचाराच्या भयानक तांडवामुळेच
तिथून हिंदूंनी मोठ्या प्रमाणात स्थलांतर केलं आणि काश्मीरमध्ये हिंदू अल्पसंख्याक झाले. काश्मीरला सुफींची पहिली ओळख झाली ती मीर सय्यद अली हमदानी हा सुफी इराणहून आपल्या 700 अनुयायांसह काश्मीरला आला तेव्हा. तो स्वतःला सुफी संत म्हणून घेत असला तरी त्या मुखवट्या आडचा त्याचा चेहरा अत्यंत धर्मांध, असहिष्णू आणि खुनशी असाच होता. त्याच्या प्रभावामुळे काश्मीरमध्ये कट्टरपंथी धोरणं राबवली जाऊ लागली. संगीत, नृत्य, कला यासारख्या सांस्कृतिक गोष्टींवर बंदी आली. तरीही हिंदू धर्माचं काश्मीरमधून संपूर्ण उच्चाटन न झाल्यामुळे चिडून तो काश्मीर सोडून निघून गेला. इसवी सन 1384 मध्ये हमदानींच्या मृत्यूनंतर त्याच्यापेक्षाही धर्मवेडा असलेला त्याचा मुलगा मोहम्मद हमदानी त्याच्या 300 अनुयायांसह 1393 मध्ये काश्मीरला आला. त्याचं आगमन हा काश्मीरच्या भविष्याला कलाटणी देणारा क्षण होता. त्यावेळी काश्मीरमध्ये कुतुबुद्दीनचा मुलगा सिकंदर राज्य करत होता. सिकंदर, त्याचा पंतप्रधान सैफुद्दीन आणि हमदानी यांनी काश्मीरमध्ये अत्याचाराचं थैमान घालायला सुरुवात केली. हिंदूंवर जिझिया कर बसवला गेला आणि त्यानंतर त्यांना 3च पर्याय देण्यात आले: काश्मीर सोडून जा, मुस्लिम धर्म स्वीकारा किंवा मृत्यूला सामोरं जा. दुर्दैवी योगायोग असा की स्वतंत्र भारतात 1990 साली काश्मीरी पंडितांना हेच 3 पर्याय देण्यात आले होते. धातूंच्या मूर्ती वितळवून त्यांची नाणी पाडण्यात आली. दगडाच्या मूर्ती फोडून त्यांचे तुकडे मशिदींच्या पायऱ्यांमध्ये वापरण्यात आले. हिंदू धर्मग्रंथ दाल लेकमध्ये फेकून देण्यात आले. सगळी ग्रंथालय जाळून टाकण्यात आली. काश्मीरचं प्राचीन ज्ञान आणि संस्कृती यांचा विनाश करण्यात आला. हिंदू धर्माचा काश्मीरमध्ये लवलेशही राहू नये हे हमदानी पितापुत्रांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आटोकाट प्रयत्न करण्यात आले. सिकंदरनी केलेल्या मूर्तीच्या या विध्वंसामुळे त्याला सिकंदर बुत शिकन म्हणजे मूर्तींचा संहारक ह्या नावाने ओळखलं जाऊ लागलं. ह्या सिकंदरनीच ललितादित्याने बांधलेलं मार्तंड सूर्य मंदिरही उद्ध्वस्त केलं. याचा विध्वंस करायला सिकंदरला 1 वर्ष लागलं. शेवटी संपूर्ण मंदिरात लाकडं भरून ती पेटवून देण्यात आली. तरीही ते पूर्णपणे जमीनदोस्त झालं नाही. आजही या मंदिराचे भग्नावशेष त्याच्या भव्यतेची आणि सौंदर्याची ग्वाही देतात. काश्मीरचं प्राचीन सौंदर्य आणि संस्कृती याचा सर्वनाश सुफींनीच केला आहे. अत्यंत आनंदाची आणि समाधानाची गोष्ट अशी की मार्तंड सूर्य मंदिराची पुनरुभारणी करण्याचं काम लवकरच हाती घेण्यात येणार आहे. तसंच या परिसरात सम्राट ललितादित्याचा भव्य पुतळाही उभारण्यात येणार आहे. ज्या काश्मीरमध्ये भारताचा तिरंगा फडकवणंही अशक्य होतं तिथेच आज मार्तंड सूर्य मंदिर पुन्हा उभं राहतं आहे. 370 कलम रद्द झाल्यानंतर काश्मीरमधल्या परिस्थितीत किती विलक्षण बदल घडला आहे ह्याचंच हे द्योतक आहे. धर्मांध आक्रमकांनी केलेल्या अत्याचारांच्या खुणा जपून ठेवायच्या आणि ललितादित्यासारख्या भारत मातेच्या पराक्रमी पुत्रांची स्मृती मात्र पुसून टाकायची ह्या दळभद्री धोरणाचा त्याग करून भारताच्या आत्मसन्मानाला उजाळा देणारा निर्णय घेतल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींना धन्यवाद द्यायला हवेत. आपण ऐकत होता श्री अभिजित जोग यांनी लिहिलेला हा लेख. लेखाचं शीर्षक होतं पुन्हा उभं राहणार मार्तंड सूर्य मंदिर आणि हा लेख प्रसिद्ध होण्याचा दिनांक होता 19 एप्रिल 2024. आज जेव्हा हे पॉडकास्ट आपण ऐकता आहात त्यावेळेला हा लेख लिहून साधारण 1.5 ते पावणे 2 वर्ष झालेली आहेत. आता ह्यानंतर हे मंदिर केव्हा पूर्ण होईल त्यावेळेला आपण पुन्हा एकदा त्याविषयी पॉडकास्ट करणार आहोत. पण त्याआधी ऐकूया अभिजित जोग यांची ओळख. अभिजित जोग हे नामवंत लेखक असून भारताच्या इतिहासाची मोडतोड व विकृतीकरण ह्याविषयीचं असत्यमेव जयते हे त्यांचं पुस्तक
खूपच लोकप्रिय आहे. त्याच्या इंग्रजी, हिंदी व गुजराती आवृत्त्याही उपलब्ध आहेत. डाव्या विचारसरणीविषयी त्यांनी लिहिलेल्या जगाला पोखरणारी डावी वाळवी या विषयाला अल्पावधीतच प्रचंड प्रतिसाद मिळाला असून त्याची इंग्रजी आवृत्ती नुकतीच उपलब्ध झाली आहे. भारताच्या सांस्कृतिक वारशाविषयी हेरिटेज फर्स्ट या समाज माध्यमांवरील पेजचं ते लेखन करतात. ते विख्यात ब्रँड कन्सल्टंट, जाहिरात तज्ज्ञ व कॉपीरायटर असून त्यांचं ब्रँड नामा हे ब्रँडिंगवरलं मराठीतलं पहिलं पुस्तकही खूपच वाचकप्रिय आहे. इतिहास, संस्कृती, राजकारण, ब्रँडिंग व भूराजकीय डावपेच हे त्यांचे आवडते विषय आहेत. या विषयांवर ते विविध वृत्तपत्र, मासिकं तसंच समाज माध्यमांवर नियमित लेखन करतात आणि विविध व्यासपीठांवर व्याख्यानं देतात. साप्ताहिक ई-विवेकमध्येच छापून आलेली होती अभिजित जोग यांची ओळख. आणि हा लेख वाचायला अनुमती दिल्याबद्दल साप्ताहिक विवेकच्या संपादिका अश्विनी मयेकर म्हणजेच कविता मयेकर यांनाही मी मनपूर्वक धन्यवाद देते.